हॅलो दादा, आदित्य बोलतोय. बोल. अरे दादा, इकडे नागपूरच्या ऑफिसमध्ये लोकांनी जाम गोंधळ घातलाय. काय झालं? त्यांना त्यांचं बुकिंग कॅन्सल करायचं. मग तू काय म्हणालास? मी म्हणालो की हे बघा, आम्ही कोणाची फसवणूक करत नाहीयेत. आम्ही सगळ्यांशी लिगली कॉन्ट्रॅक्ट केलंय. पण दादा, अरे ते ऐकायलाच तयार नाही येत रे. हे बघ, त्यांना सांग एकदा बुकिंग झालं की असं पुन्हा पुन्हा कॅन्सल करता येत नाही म्हणावं. मुकाट्याने पैसे द्या आणि फ्लॅट ताब्यात द्या. दादा रे, मी सगळं सांगितलं त्यांना, पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. इथे फोनवरती फोन येत आहेत. दादा, आता काय करायचं? बांगड्या भरून घरात बस. एक काम धड येत नाही तुला. ज्या पद्धतीने आपल्या प्रोजेक्टची चर्चा आहे ना मार्केटमध्ये, ते बघता लोक त्याचं प्रोजेक्ट सोडून आपल्याकडेच येतील बघ. येतील सर, लोक ऑलरेडी यायला लागली आहेत. म्हणजे सर, आपल्या प्रोजेक्टची सगळे चौकशी करतायत. बरेचसे लोक आपल्या प्रोजेक्टच्या चौकशीसाठी येत आहेत. त्यातल्या बऱ्याच लोकांनी त्याच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते. त्यांना हा प्रश्न पडलाय की एवढ्या कमी किमतीत आपण त्यांना फ्लॅट कसा काय देऊ शकतो. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याचा प्रोजेक्ट सोडून आमच्याकडे या. शेवटी तुम्ही पैसे गुंतवलेत, तेव्हा हा तुमचा निर्णय आहे की तुम्ही कुठे गुंतवायचे. म्हणजे कार्तिक, तू फायनली हर्षवर्धन भोसलेची वाट लावायचं ठरवलेस तर आपल्याला जर इथं पार व्हायचे असतील तर त्याला संपवावंच लागेल. इन्कम टॅक्स वाल्यांनी आपल्या कंपनीचं बँक अकाउंटच सील केलं. हो. पण असं कसं काय रे केलं? म्हणजे आपण टॅक्स भरतोय ना वेळच्या वेळी. हो वहिनी, पण त्यांनी असं का केलं ते माहित नाही. ही गोष्ट मात्र खरं की ही परिस्थिती अशीच राहिली तर आपला अवघड आहे. कारण आपलं प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी आपल्याकडे आता पैसेच नाही. अरे पण ते 10 कोटी रुपये. त्यामुळेच ते सगळं झालंय वहिनी. त्यातले बरेचसे पैसे दादाने शॉर्ट टर्म लोनवाल्यांना, सप्लायर्सला, भाईजानला दिलेत. आता त्याच्याहीकडे पैसे उरलेले नाही. आपल्या कंपनीची स्थिती इतकी वाईट आहे आधी. तसं जर असेल तर मग शाळेच्या लोनचं काय होणार आहे? वहिनी, तू काळजी करू नकोस. अगं, दादाच्या आयुष्यात हे पहिल्यांदा घडत नाहीये. त्याला माहितीये या सिच्युएशन कशा हँडल करायच्या ते. हे बघ, तो नक्कीच काहीतरी करेल. तसं झालं तर बरं होईल बाबा. दरवाजा उघडा होता म्हणून बेल वाजवायची तसदी नाही घेतली. दरवाजा उघडा होता. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. ओळखतेस ना मला? का विसरून गेलीच ओळख? काय झालं तुम्हाला? जिला मी आपली समजतो तिने माझा विश्वासघात केला. वाट लावून टाकली माझी. राग काढला माझ्यावर सगळा. आता तुला शांती मिळाली असेल ना, समाधान झालं असेल तुझ्या मनाचं ना? काय केलंय? अरे वा, ते म्हणून मीच सांगायचं तुला. हो काय केलंस? त्यावरून सुभेदार बरोबर पार्टनरशिप केलीस, वाट लावलीस माझी, पुरती वाट लावलीस. स्वस्तात फ्लॅट विकतेस. सगळे कस्टमर स्वतःकडे फिरवते. कळत नाही काय मला? कळत नाही माझ्यावर जी काही परिस्थिती ओढवलेली आहे त्याला जबाबदार तू आहेस, फक्त तू. हर्ष, तुम्ही उगाच माझ्यावर आरोप लावताय. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाशी पंगा घेतलाय. हर्षवर्धन भोसले म्हणतात मला. फार महागात पडणार तुम्हाला. लक्षात ठेव, फार महागात पडणार. सांग तुझ्या त्या सुभेदारला. हर्ष, गेट आउट. गेट आउट आय से.